फार्मास्युटिकल इंडस्ट्री. हॅव यू एव्हर गिव्ह अ थॉट गाईज की का फार्मास्युटिकल इंडस्ट्री एवढी स्पेशली डायव्हर्स आहे? वाय ती इंडस्ट्री नॉर्थला पण आहे, वेस्टला पण आहे, ईस्टला सुद्धा लोकेशन आहे आणि पॉसिबली साऊथला सुद्धा लोकेशन आहे. असं का आहे? हे जे इंडस्ट्रियल प्लांट्स आहे किंवा फॅक्टरीज आहे, मग हे लोकेटेड आहे इवन इन सुरत, इन पुणे, इन दिल्ली, इन बेंगलुरू, चेन्नई ऑल्सो. हॅव यू एव्हर गिव्ह अ थॉट? नाव लेट्स हॅव अ डिस्कशन हिअर इन द DWP. इथे आपण डिस्कस करतोय की वाय इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री इज स्पेशली डायव्हर्स. इट मीन्स की ती स्पेशली फार जास्त व्हेरिएबल का आहे, का कॉन्सन्ट्रेटेड नाहीये. एक्सप्लेन बाय ड्रॉइंग ए मॅप. ठीक आहे. सिम्पली सगळ्यात इम्पॉर्टंट काय असते क्वेश्चन आन्सर रायटिंग मध्ये काय असतो? दॅट इज द डिमांड ऑफ द क्वेश्चन. काय डिमांड आहे? वाय स्पेशली डायव्हर्स है ना. वाय स्पेशली डायव्हर्स हा सिम्पली इथे आपल्याला पॉइंट विचारतोय, राईट. मग आता आपल्याला आन्सर सुद्धा त्याच लेवलचं करणं. क्वेश्चन हा इझी कॅटेगरीचा, फार जास्त डिफिकल्ट नाहीये, अनालिटिकल क्वेश्चन आहे. मग इथे इंट्रोडक्शन मध्ये काय करणार गाईज आपण? इंट्रोडक्शन मध्ये बघा, पहिले तुम्हाला यू नीड टू प्रूव्ह येस इट इज स्पेशली डायव्हर्स, राईट. मग स्पेशली डायव्हर्स कसं करणार? इट मीन्स यू हॅव टू एक्सप्लेन व्हेरियस लोकेशन, मेन्शन व्हेरियस लोकेशन्स कुठे कुठे आहे. जसं मी सांगितलंय, चेन्नई आहे, बेंगलुरू आहे, पुणे आहे, नाशिक आहे, गुजरात आहे, नॉर्दर्न इंडिया ऑल्सो. ठीक आहे. सो देर यू नीड टू मेन्शन दिस नेम. द इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री नोन ॲज द फार्मसी ऑफ द वर्ल्ड इज हाउएवर व्हेरी स्पेशली डायव्हर्स, रिफ्लेक्टिंग इट्स लोकेशन फ्रॉम नॉर्थ to south to east to west also as shown in the map. मग इथे काय तुम्हाला एक मॅप सुद्धा ड्रॉ करावा लागेल, राईट. अँड दॅट मॅप शुड रिफ्लेक्ट के स्पेशली डायव्हर्स लोकेशन हिअर, राईट. इथे मग व्हेरियस नेम्स असतील, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर असेल, वडोदरा, ठीक आहे, गुजरात, NCR, दिल्ली, गुरुग्राम इथे असेल, बेंगलुरू, चेन्नई, कोलकाता, राईट. मग इथे आणि अराउंड रिजन्स ऑल्सो. मग इथे यू विल फाइंड के हा स्पेशली डायव्हर्स आहे. मग आता हा झालाय पहिला पार्ट ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन काय आहे? बॉडी. मग इथे यू नीड टू एक्सप्लेन द रिझन that pharmaceutical industry is footloose industry. Now what does that mean by footloose industry? It is simply that industry G independent of any specific factor and particularly raw material factor, right. This industry can establish itself at the raw material location, at cheap labor location, at export destinations or communication destination also, or you will find government incentive and policies also. ठीक है. So historical, political, cultural factors या industries dominant नहीं है. That this industry is rather with the loose fruit can locate anywhere, and that is what example is a pharma industry. मग आता का pharma industry आहे? First, that it is a research and development based industry, and wherever you will find skilled labor is there, educational level is high, that industry is located there, Western India. Then second, you will find capital availability. Yes, that capital availability is a very crucial factor for this. In Gujarat, in Maharashtra, you will find those पारशीज जे असतील, ठीक आहे, झोरोस्ट्रियन्स, मग त्यांच्याकडे कॅपिटल अवेलेबिलिटी आहे, रिस्क टेकिंग अवेलेबिलिटी ऑल्सो, बिझनेस माइंडसेट ऑल्सो, है ना, रिस्क टेकिंग एबिलिटी, बिझनेस माइंडसेट ऑल्सो, मेकिंग देम व्हेरी रिस्क टेकर्स, आणि मग त्यांचं लोकेशन सुद्धा त्या इंडस्ट्रीचं. देन अगेन यू विल फाइंड एक्सपोर्ट डेस्टिनेशन, बिकॉज बिंग export or pharmacy of the world, it is export driven industry. ठीक है. Export destination or closeness to the port and connectivity, ठीक है, that again favors its location. मग इथे काय असणार आहे? नियर टू दी पोर्ट्स. मग तोच आहे, मुंबई पोर्ट आहे किंवा यू विल फाइंड सुरत असेल किंवा बाकी अगेन जे पोर्ट्स असतील, ईस्टर्न कोलकाता असेल, चेन्नई असेल, देअर ऑल्सो इट्स लोकेशन. नेक्स्ट टू दिस इज व्हॉट यू विल फाइंड कॉस्ट अफोर्डेबिलिटी, है ना. दॅट मीन्स, कारण इंडस्ट्री आहे, इट मीन्स की त्याचा प्रॉफिट ओरिएंटेशन असला पाहिजे, राईट. आणि जिथे कॉस्ट कमी असेल तिथेच यू विल फाइंड दॅट इंडस्ट्री इज रादर प्रिफर टू लोकेट इटसेल्फ बेंगलुरू इटसेल्फ, ठीक आहे, किंवा दिल्ली NCR ऑल्सो. There you will find a cost kind of affordability factor that rather works in. Then factors of government policy, है ना, medical hubs or medical parks. You will find government medical parks बनवायला सबसिडी देते है ना.
सो मेडिकल पार्क्स किंवा सबसिडीज, लँड किंवा बाकी सारे फॅक्टर्स हे इक्वली वर्क्स देअर इन ऑर्डर टू डिफाइन दिस. अँड एक अगेन फॅक्टर आहे की तो असेल डिमांड ड्रिव्हन. ठीक आहे, पार्टली डिमांड ड्रिव्हन बिकॉज की जिथे मार्केट आहे तिथे जर का आपण इमिडिएट टॅबलेट सप्लाय केला किंवा मटेरियल सप्लाय केला तर दॅट इज रॅदर ए गुड दॅट एन्श्योर्स दी मार्केट सर्व्हेबिलिटी ऑल्सो है ना. मग हे फॅक्टर्स आहे वाय फार्मास्युटिकल इंडस्ट्री इज रॅदर लोकेटेड व्हेरी डायव्हर्स, स्पेशली डायव्हर्स. आय होप गाईड्स तुम्हाला हा स्ट्रक्चर कळत असेल है ना. मग इथे काय फर्दर फॅक्टर कंक्लुजन, हे 5-6 पॉइंट्स लिहिले, मॅप पण ड्रॉ केलाय, 10 मार्कर क्वेश्चन आहे. कंक्लुजन, दस this industry being spatially diverse is very helpful for the equitable distribution of resources and government needs to plan develop it accordingly. yes, असा पण कंक्लुजन तुम्ही पॉझिटिव्ह वेने सुद्धा याला करू शकता, कारण कॉन्सन्ट्रेटेड इंडस्ट्री वुड रादर लीड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिसोर्सेस ऑल्सो है ना. सो मग त्या वेने तुम्ही कनेक्ट करू शकता. आय होप डिस्कशन कळालं आहे तुम्हाला, आन्सर रायटिंग अप्रोच कळतीये. सो येस, दिस इज ऑल अबाउट फॉर टुडे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.